मनमिळाऊ आणि सभ्य बॉसला मिळालेत अतिशय अतरंगी एम्प्लॉई. चला बघूया आज त्यांच्यात नेमकं काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. अरे बटन दबाना झालंय पाम्या. लॅपटॉप येतो सावकाश जरा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. सर माने गुड मॉर्निंग म्हणत जा. कॉर्पोरेट आहे की नाही. गुड मॉर्निंग म्हणत जा. गुड मॉर्निंग रसिकाजी. गुड मॉर्निंग. हळू हळू हळू. सॉरी सर. धांदल नको. गुड मॉर्निंग. मांडवकर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ओके 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 गुड मॉर्निंग. माने शिवलकर हा तुमचे पार्टनर बने कुठे आहेत. हा सर ते लहान मुलांच्या प्रोजेक्टची फाईल आलेली ना सर त्याच्या फील्डवर्क साठी बाहेर गेले सर. ओ बघा बघा बनेंकडे बघा कसं वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतात. त्यांच्याकडनं मला खूप अपेक्षा आहेत. तशाच अपेक्षा मला तुमच्याकडनं सुद्धा आहेत. शेवटी एका सक्सेसफुल प्रोजेक्टसाठी काय लागतं सर. अप्रोच. एक्झॅक्टली मिस रसिका एक्झॅक्टली तुम्ही बरोबर ओळखलेला आहे. पण तुम्ही जे बरोबर ओळखलेलं आहे ते आम्हाला कधी सादर करून दाखवाल. सर नथिंग. लेट्स मूव फॉरवर्ड. नथिंग. चला कामाला लागा. मिस्टर माने मी तुम्हाला ती परंपरा ब्रदर्सची फाईल पाहायला सांगितली होती बरोबर. ती रेडी आहे. ती जर रेडी असेल तर ती लगेच मांडवकरांना द्या. मांडवकर लगेच रेक्टिफाय करा. काही चुका असतील तर क्लिअर करा आणि माझ्याकडे आणून द्या. ओके. सिओर सर. हा सर देतो सर आम्ही करतो. करावीच लागणार आहे. का म्हणून आपण कंपनीत कशासाठी येतो. कामासाठीच तर येतो. एम आय राईट. येस सर. येस सर. ऑल्सो या मिस्टर माने ते जे परंपरा ब्रदर्स मी म्हणालो त्यांची आज एक ओपन कॉन्फरन्स आहे. जाणार आहे मी. अमेरिकेला आहे. कसे जाल. अमेरिकेला आहे ती कसे जाल. ती ऑनलाईन आहे. ती अटेंड करा तुम्ही आणि मिस्टर मांडवकर दोघं बाजूबाजूला बसा. व्यवस्थित त्याचे पॉइंटर्स काढा आणि एक फुल फाईल मला रेडी करून द्या. ओके. काय झालंय काय. दोघांपैकी कोणतरी विसरलं असेल. गुड सेन्स ऑफ ह्युमर. एक मिनिट काय झालंय. तुम्ही असं एकमेकांकडे का बघताय. कराल ना मिस्टर मांडवकर. कराल ना. येस. एक मिनिट तुम्ही असे का वागताय. एकमेकांशी बोलत नाही आहेत का तुम्ही. हो सर त्यांचं भांडण झालंय ना. सांगायचं नव्हतं खरं तर. सॉरी सर. इज इट. कम हिअर. मिस्टर माने भांडण कसं कधी काय झालंय. जाऊ दे सर. काय झालंय मला सांगा. नाही सर विषय सोडा. नो मला कळायला हवं. आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. मला हे कळायला हवं कारण कंपनीचं वातावरण हेल्दी ठेवणं माझ्या हातात आहे. बरोबर की नाही. बरोबर आहे. काय झालंय ते मला नीट सांगा. सर अवघड जाईल तुम्हाला कसं. सांगा म्हटलं की सांगा. माने जाऊ दे सांगून टाका. सांगा. सर तुम्ही काय म्हणला होता सर. म्हणजे आपल्याला कोणी जर भारी काम केलं तर त्याला अप्रिशिएट करायचं बाबा. कौतुक म्हणला होता का नाही तुम्ही. सर आमचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे. मी लय भारी चित्र काढलं होतं सर. ग्रुपवरती टाकलं. ह्या किड्यानं सांगतो अप्रिशिएट नाही केलं मला. अगदी लहान मुलांसारखे आहात तुम्ही माझे सगळे एम्प्लॉईज. मला म्हणून फार आवडता तुम्ही. मांडवकर का नाही अप्रिशिएट केलं. आपलं काय ठरलंय. आपला एक सहकारी कामाच्या व्यग्रतेतून काहीतरी वेगळं छंद जोपासण्याचा प्रयत्न करतोय तर आपण त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. मग तुम्ही का नाही त्यांच्या चित्राला अप्रिशिएट केलं. असं काय चित्र काढलं होतं त्यांनी जे तुम्हाला आवडलंच नाही. ड्यू रिस्पेक्ट सर. मी त्यांचा अप्रिशिएट करणार होतो सर. पण ते नाही. मांडवकर हे असं का बोलताय तुम्ही. चेहराच कॉर्पोरेटचा वाचत नाही म्हटलं कॅरेक्टर तरी. हे तुम्ही जे पकडलेलं कॅरेक्टर आहे ते कॉर्पोरेटचं वाटतंय. नाही सर. मग कॉर्पोरेटचं नेमकं काय आहे. स्क्रिप्ट. बोला. ते मला सर बोलायचं. मी त्यांना अप्रिशिएट करणार होतो सर पण जाऊ दे सर. नको सर. नो मला कळायला हवं. मी म्हटलं की नाही आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. मला कळायला हवं चित्र कशाचं होतं. काय होतं चित्र. तुमचा हाफ न्यूड पिक्चर काढलेला सर.
अर्धनग्न अर्धभोंगळा माझं चित्र काढलं तुम्ही माने ते पण भोंगळ भोंगळ का काढलं तुम्ही माझं चित्र माने? सर तुमची कॉन्फरन्स होती ना त्या दिवशी हा. 2 तास काय टाइमपास नव्हता मग माझा हात आपोआप वळत गेलं सर. कशाला मरायला तुमचे हात वळतात? कॉन्फरन्स तुमची नाही आपली होती. त्यात तुम्ही बसला होता. तुम्ही प्रेझेंटेशन कसं प्रेझेंट करावं याचं प्रेझेंटेशन मी देत होतो माने. माने का काढलं ते चित्र? ते चित्र द्या मला. ते चित्र द्या मला. डिलीट केलं सर. गुड गुड गुड. हा आता फक्त बायकोकडे आहे माझ्या. बायकोकडे का आहे? ती म्हणली पोरांना घाबरवाय बरं पडतं. माझं चित्र बघून तुमची मुलं घाबरतात? टाकते ती सवलय. म्हणजे बायको असं दाखवती म्हणते असं बनायचे नुकू 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 करते ती. झोप म्हणलं की झोपते ती सर. दूध पेत नाही ती नाही. बायको असं दाखव भोंगळा बाबा येईल भोंगळा बाबा लगेच दूध पिऊन टाकते ती. Shut up! गरज काय आहे? गरज काही अशी चित्र काढायची. आय एम दी मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ दिस MHJ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि तुम्ही माझं भोंगळ नका बोलू सारखं ते. तसं तुम्ही चित्र काढता माझं. शिवलकर ते चित्र द्या मला. ते चित्र द्या मला शिवलकर. करू नका. ते चित्र असेल ना तुमच्याकडे सुद्धा ते चित्र मी द्या. लगेच डिलीट केलंय सर. गुड. तुम्ही डिलीट प्रिंट आउट काढून काय करून? एक प्रिंट आउट काढून प्रिंट आउट का काढली? सांगतो मी चाळीत राहतो ना सर. मग म्हणून प्रिंट आउट काढायची. ग्राउंड फ्लोअरला राहतो मी. आमच्या घरात घुस येते सर. तुमचं चित्र मी उंबरठ्यावर ठेवलं घुस यायची बंद झाली सर. असं चित्र बघून घुशी येत नाही. घुशी सोडा सर कुत्रा पण यायचा घरात. तू ते हे ठेवायचो आम्ही उंबरठ्यावर पाण्याची बाटली लाल पाणी भरून ते लाल पाण्याची बाटली. हा लाल पाण्याची टाकते नाही सांगू नका काय टाकतात आणि मग ते लाल होतं हे सांगू नका. तुम्ही काय सांगत होता? ते बाटली ठेवायचो त्याच्यावर कुत्रा मुतून जायचा. तुमचं चित्र लावल्यापासून सर कुत्रा येतो चित्राकडे बघतो परत गल्लीत जातो 7-8 कुत्र्यांना घेऊन येतो आणि चित्राकडे बघून 7-8 कुत्री पळून जातात सर. काय बघून पळून जातात माहित नाही सर. चित्राचा दरार आहे. बास वलकर बास. तुमच्या किस्स्यासाठी तुम्ही तुमचा कुत्रा सुद्धा बंगाली केलात मध्येच. तुम्ही बॉसचं चित्र उंबऱ्यावर चिंची चेटकीन फटके जाईल मी. हे करता तुम्ही बॉस सोबत. ही अशी चित्र काढता तुम्ही बॉसची. युजलेस. बॉसचं अर्धनग्न चित्र काढलेलं आहे आणि भोंगळा. सॉरी आय एम सॉरी मिस रसिकाजी आय एम सॉरी. तुमच्या समोर हे सगळं नाही बोललं गेलं पाहिजे. आय एम सो सॉरी. नाही तुम्ही सॉरी म्हणू नका सर. मी पण बघितलं तुमचं अर्धनग्न चित्र. म्हणजे ह्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं ना मानेंनी. त्यामुळे मला बघावं लागलं. मग मी त्याच्यावर हे जलवावाले स्माइली पण पाठवल्या सर. ते येतात ना आगवाल्या. मला जळून जाऊ दे ते चित्र. शी भगवत पण नाही. मिस रसिकाजी स्माइली आणि तुम्ही जे सांगताय त्याचा अर्थ मॅच होतोय का जरा एकदा बघा. जे मी मगाशी म्हटलं ना अप्रोच तो इथेच चुकतो तुमचा. फायरवाल्या स्माइलीला जलवावाल्या स्माइली म्हणता तुम्ही. आमच्याकडे तसंच म्हण. नका म्हणू. युजलेस. सॉरी सर. मिस्टर मांडवकर तिथेच पाहिजे सर. कुठे आहे तुमचं रेजिग्नेशन लेटर? सॉरी. खरं तर आय हेट यू पण टुडे आय डोंट हेट यू. नाही मला खरं राग येतोच मला तुमचा पण आज नाही आलाय. तुम्ही एकमेव असे एम्प्लॉई आहात जे आपल्या बॉसच्या अर्धनग्न चित्रावर हसलेला नाही आहात. गुड. आय अप्रिशिएट युअर डिसिजन. लयशा नाही सरी सर. फोटोचं सोडा ती चित्र बित्र. ह्यानं काय केलं होतं माहिती का? काय केलंय? ह्यानं त्या दिवशी कविता केली होती तुमच्या. हो? लय मी तर उड्या हाणून हसत होतो. येडा बाबू झाला होता. मांडवकर मस्त कविता करतात. नाही ती ऍक्च्युअली कविता पूर्ण नाही झाली. खोटं बोलतेस पूर्ण नव्हती झाली. सांग की अरे कविता ती काय लिहिलं होतं तू? अंगणला काय जोडवलं होतं? पृथ्वी सरांचं काय? काय
आणि कुर्ल्याला काय लिहिलं होतं पृथ्वी सरांचं काय आणि खिडक्याला काय हजक्या हे बोलायचं नव्हतं, चुकून बोललो. हजक्या. बोललात तुम्ही आता चुकून बोललेला आहात तुम्ही. ही कविता मांडवकर, मला वाटलं होतं तुम्ही जरा बरे आहात, पण तुम्ही हेच करता. किडा हा ना सर. शट अप. हे करता तुम्ही. नाही सर. तुम्ही अशा कविता करता तुम्ही बॉसवर. नाही. युजलेस कामं नाही आहेत तुम्हाला काही. सर मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे मी प्रामाणिकपणे बोलतो सर, तुमच्या मागे यांचं हेच चालू असतं. मी त्यांना नेहमी सांगतो आपण सरांचे एम्प्लॉई आहोत. आपण शिवलकर त्यांचं कशाला, तुमचं सांगा ना. तुम्ही ते डार्ट गेमवर सरांचं चित्र लावलं होतं ते. सर तुम्हाला माहितीये आपल्या ऑफिसच्या खाली स्मोकिंग झोन आहे ना, तिथे ना डार्ट गेम लावलाय आणि त्या डार्ट वॉरवर ना तुमचं चित्र लावलंय सर. शिवलकर थोडा वेळ हवाय सर. थांबा. ओके. वेळ हवाय तुम्हाला. खाली एक डार्ट बोर्ड आहे, त्याच्यावर सुद्धा माझं चित्र आहे. त्याला कपडे घातले होते सर. मुद्दा तो नाहीये. तिथे तुम्ही माझं चित्र लावलंय आणि काय करता. बाण मारतात सर. चित्रावर तुमच्या हाताला ना बाण लागला ना सर तर 10 पॉइंट सर, आणि डोक्याला लागला तर 50 पॉइंट. आणि काय. नको सर, ते नाही बोलता येणार मला सर, सॉरी. मला कळलं. आणि काय मला कळलं पाहिजे. ड्यू रिस्पेक्ट सर. बेंबीला लागा की 100 पॉईंट. माझी बेंबी तुम्ही बाहेर 100 पॉइंट्सला लावलेली आहे. मी म्हंटल होतं 500 पॉइंट लावूया, पण हे ऐकतच नाहीत माझं. तोंड बंद ठेवा. मुद्दा पॉइंट्सचा नाहीये. तुमच्या बॉसची बेंबी बाहेर अशी डार्टवर फिरताना दिसते तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यावर बाण मार. मी सर बिंबी हाणून 700 पॉईंट केलं होतं. शिवलकर, आज रसिकाजींमुळे मला कळलं तुम्ही माझ्या फोटो सोबत काय करता. थँक्यू रसिकाजी. सर मला बोलू द्या सर. आता बोला. यांनी काय केलं माहितीये सर? काय केलं शिवलकर. सर सांगा. तुमच्या बद्दलची शिव्यांची अंताक्षरी ह्यांनी काढली आहे सर. गुड. ओके. काय करता तुम्ही माझ्याबद्दल. नाही सर. शिव्यांची अंताक्षरी काय आहे. शिव्यांची अंताक्षरी सर ते काय असतंय, म्हणजे आपण शिवी देतो नाही, त्याच्या माग नाही तर पुढे तुमचं नाव जोडायचं. म्हणजे कसं ए पृथ्वी ढेंग्या मग ग येतोय, मग ग आलं नाही गवर ना पृथ्वी गचकन धावून या. काय. ढवण्या गचकन धावून या. गचपान डावते जीव जड आहे. मग न आलं की सर पृथ्वी नागड दुल्ल्या. माझ्यावर आला तर पृथ्वी लुल्लू पुल्लू टाऊन या. सेमिनारला हे खेळ असतात सर. हे सगळं तुम्ही करत असता सेमिनारला. हे सगळं करता तुम्ही. म्हणजे तुमचं कामात लक्ष नाहीये. तुम्ही इथे फक्त बॉसची टेर खेचायला येता. बरोबर. काल आपण एक झूम मीटिंग केली. मला कोण सांगेल त्या झूम मीटिंगचा विषय काय होता. गुड इव्हनिंग. ते पहिलं वाक्य होता. ते पहिलं वाक्य होता. विषय गुड. बॉस इतका मरतो, राबतो आणि तुम्ही त्याच्याकडे लक्षही देत नाही. त्याचं शेवटचं वाक्य काय हे सुद्धा तुमच्या लक्षात नसतं. सर ड्यू रिस्पेक्ट. मी तुमचं सगळं ऐकलं. तुम्ही सेवता मला थँक्यू. तुम्ही मूर्ख आहात सगळे. यू आर फायर्ड. मी एकटाच होय. अरे सगळे. जगात कोणत्याही बॉसला असे एम्प्लॉईज न मिळो. बघा तुमचा हा अप्रोच हास्यरसिकांना कसा वाटलाय. सई फन परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट खूप आवडली की तुम्ही जरी तुमच्या बॉसबद्दल बोलत असला तरी त्याच्यामध्ये कुठेही असं एक बॅड टेस्टमध्ये काही नाही आलं. ते मेंटेन करणं खूप डिफिकल्ट होतं, पण तुम्ही ते खूप छान मेंटेन केलं. मॅन्डी टायमिंग क्रेझी होतं आजचं. मला तुझं हे कॅरेक्टर फारच आवडतं. मजा आली. आणि तुम्ही जेवढ्या रंगाचे कलर्स, जेवढ्या रंगाचे कपडे घातले तसेच तुमच्या वेगळ्या छटा या परफॉर्मन्समध्ये घेऊन आलात. त्याच्यामुळे मजा आली. लवली. थँक्यू.